तर नागपंचमी स्पेशल आपण ना ज्वारीच्या लाया बनवतोय। तर ज्वारी सगळ्यात पहिलं कपड्याने पुसून घ्यायची आणि पंख्याखाली 5 मिनिटं ठेवून द्यायची। त्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कढई कडकडीत तापवायची आणि त्यात असे ज्वारी टाकून कपड्याने फिरवून घ्यायचे। ज्वारी तडतडायला लागली की मग त्यावर झाकण ठेवून लाया तयार करून घ्यायच्या एक एक बॅचमध्ये आणि त्यानंतर एका बोलमध्ये हे सगळे लाया काढून घ्यायचे। दुसऱ्या बाजूला गॅसवर दूध तापायला ठेवायचं आणि इथे आम्ही गुळ पावडरचा उपयोग केला आहे। तर आता इथे आपल्या लाया तयार झालेल्या आहेत। आपण त्यामध्ये गुळ पावडर टाकणार, त्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं दूध ओतून या लाया आपण खाली बसू देणार। तुम्ही सुद्धा नागपंचमीला हा आयटम बनवता का? बनवला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। तशी आज माझी तब्येत थोडी नरमच आहे, तर व्हिडिओ मला पोस्ट करायचा नव्हता, पण व्हिडिओ पोस्ट करणं गरजेचं होतं, तर त्यामुळे हा व्हिडिओ मला पटकन एडिट करून आजच पोस्ट करावा लागला। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण व्हिडिओ एडिटिंगला खूप मेहनत लागते आणि तुम्हाला रेसिपी दाखवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। भेटूया पुढच्या शॉर्टमध्ये। तर इथे मी काम करता करता आता हे एन्जॉय करते, लाया छान बसल्या आहेत। तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्टमध्ये।